संख्या आहे मूळ संख्या, ज्याला आपण प्राईम नंबर असं म्हणतो. आता काय असते मूळ संख्या, कोणाला म्हणणार मूळ संख्या? बरोबर, ज्या संख्येला एकने आणि स्वतः म्हणजे त्याच संख्येने जर भाग जात असेल तरच त्यांना म्हणतात. आता प्रत्येक संख्येला एकने आणि स्वतः भाग जातो, बरोबर आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर ती होते मूळ संख्या. म्हणजे बघा, ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येशिवाय, त्याच म्हणजे स्वतः, समजा उदाहरण दिलं मी 2 ला 1 आणि 2 नेच भाग जातो, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येने 2 ला भाग जात नाही, बरोबर आहे का. त्या संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात, है ना. म्हणजे सरळ सरळ एकच लक्षात ठेवायचं, मूळ संख्या म्हणजे काय, एखादी अशी संख्या जिला एकने आणि स्वतः, ठीक आहे, एकने आणि स्वतः याच्याशिवाय कुठल्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. आता बघा, ह्या मूळ संख्या 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहे, बरोबर. आता मूळ संख्या बघा, मी तुम्हाला पहिले बघा 1 ते 10 मध्ये, 1 ते 10 मध्ये, 1 ते 10 मध्ये आहे 2, 3, 5, 7, ह्या मूळ संख्या आहेत 4. त्याच्यानंतर 11 ते 20 मध्ये आहे 11, 13, 17, 19. ह्या संख्या ज्या आहेत यांना एक आणि स्वतः याशिवाय दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही. 19 ला 1 आणि 19 ह्या दोन संख्येने भाग जातो, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नाही. बघा, 20 ते 21 ते 30, 21 ते 30 मध्ये 23, 29, 31 आणि 37, बरोबर. त्याच्यानंतर 41 ते 50 मध्ये 3 संख्या आहेत, 41, 43 आणि 47. त्यानंतर 51 ते 60 मध्ये आहे 2 संख्या, 53 आणि 59. यांना एक आणि स्वतः याशिवाय कुठल्याही संख्येने भाग जात नाही. त्याचप्रमाणे 61 आणि 67 हे आहे 61 ते 70 यामधल्या 2 संख्या. त्यानंतर 71 ते 80, 71, 73 आणि 79 ह्या 3 संख्या आहेत. त्यानंतर 81 ते 90 च्या दरम्यान 2 संख्या आहेत, 83 आणि 89. आता 91 ते 100 मध्ये एकच संख्या आहे, ती आहे 97. आणि ह्या सर्व संख्या आहेत 25.